रिअल इस्टेटमध्ये आहात. तो जर्नी कसा होता तुमचा? म्हणजे एक ग्रामीण भागातला मुलगा तो आज शहरात येऊन रिअल इस्टेटमध्ये इतक्या मोठ्या चांगल्या पद्धतीने वर्क करत आहे. तर हा प्रवास कसा घडला? तर मी 12वी झालो आणि 12वीपर्यंत म्हणजे माझ्या घराची परिस्थिती तशी नाजूक होती. साधारण 2010च्या दरम्यान मी 97ला कॉलेज करत असताना मी ग्रॅज्युएशनसुद्धा मी बाहेरूनच केलं. हा जो तुम्ही आता जर्नी सांगितला तुमचा, करेक्ट. त्यात असं कधी वाटलं नाही का तुम्हाला, नको बाबा नाही होणार माझ्याकडनं, मी चाललो माझ्या गावी आणि बघतो तिकडेच? तसं व्हायचं कारणच नाही. कारण आपल्याला माहिती आहे, मी जर गावाकडे गेलो तर जीवनाचा जो दृष्टिकोन तो फार धुळीस मिळेल असं मला वाटलं. म्हणजे ज्या पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं ध्येय आहे की त्यांना खाकी वस्त्र धारण करायचे किंवा मिलिटरीमध्ये जायचं आहे किंवा पॅरामिलिटरीमध्ये जायचं आहे, व्हॉटएव्हर, त्यांनी आवर्जून फिनिक्स करिअर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या. कारण की इथे जेवढे पण शिक्षक आहेत ते रिटायर्ड आहेत सगळे. जे काही DYSP आहे, काही IPS आहेत, सगळे अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी पण आहेत. नमस्कार, मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाईट केलेलं आहे फिनिक्स करिअर अकॅडमीचे वन ऑफ द डायरेक्टर्स श्री सोनवणे सर आणि श्री पाटील सर. सो वेलकम सोनवणे सर आणि वेलकम पाटील सर. तुमचं इंट्रोडक्शन आमच्या व्ह्युअर्सला थोडं सांगणार तुम्ही? सर, माझे नाव मंगेश दिलीपराव पाटील. माझे मूळ गाव वालखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. माझं शिक्षण 12वी सायन्स आणि कृषी पदविका, आणि मी विविध व्यवसायांमध्ये काम करतो. जसं की रिअल इस्टेट आहे, ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आहे, इत्यादी. अच्छा. आणि सर तुमचं? सर नमस्कार. नमस्कार. मी श्री वसंत सुलोचना जयवंतराव सोनवणे. माझं मूळ गाव आहे शिंदखेडा तालुक्यात चिलाने म्हणून, धुळे जिल्ह्यात. माझं अविराज रिअल इस्टेट कन्सल्टंट नावाची माझी फर्म आहे. मी संचालक म्हणून आहे तिथं. तसंच असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट कन्सल्टंट ह्या संस्थेवर मी माजी अध्यक्ष म्हणून राहिलो होतो. तसंच एक आमची नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स, ही नॅशनल हे आहे, नॅशनल असोसिएशन आहे. तिच्यावर मी गव्हर्निंग बॉडी मेंबर म्हणून मी काम केलेलं आहे. आता विद्यमान मी चिलाने विकास मंच नावाचं आमचं एक ऑर्गनायझेशन आहे, जी ग्रामीण भागात अ, गावासाठी किंवा गावाच्या सामाजिक कार्यासाठी काही करता येईल ह्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मी सेक्रेटरी म्हणून आज आहे. तसेच विविध संस्थांवर मी पदाधिकारी आहे आणि आता फिनिक्स करिअर कॉम्पिटिशन अकॅडमी यात मी डायरेक्टर म्हणून काम बघत असतो. ओके. धन्यवाद. सो सगळ्यात पहिला माझा प्रश्न असणार आहे श्री सोनवणे सरांना. सोनवणे सर, तुम्ही अ, जसं आता तुम्ही इंट्रोडक्शन दिलं, की तुम्ही ही ग्रामीण भागातनं आलेले आहात. तर शिक्षण करत असताना तुम्हाला ग्रामीण भागात काय अडचणी आल्या? सर, हो, निश्चितच. आपण खूप चांगला प्रश्न उपस्थित केला. मी ग्रामीण भागात असताना ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि चांगलं मार्गदर्शन मिळावं, अशा काही अजून आपल्याकडे सुविधा नाही आहेत. आणि त्यामुळेच ग्रामीण भागातली पोरं आजही थोडक्यात ग्रामीण भागातच म्हणजे त्यांना काही उद्योग व्यवसाय किंवा बाकीचं काही व्यासपीठ उपलब्ध नसल्यामुळे ते ग्रामीण भागातच आज कार्य करत असतात. पण त्यांना पाहिजे तसं जर काही चांगलं व्यासपीठ मिळालं तर ते निश्चित पुढे जाऊ शकतील. कारण मी त्याच्यातनं गेलेलो आहे. जर मी आज माझ्याबद्दल विचार केला, जर मी समजा शहराकडे आलो नसतो किंवा मला जर काही चांगलं मार्गदर्शन किंवा काही चांगल्या लोकांमुळे जर मला हे व्यासपीठ मिळालं नसतं, तर मी माझी व्यथा ग्रामीण भागाच्या मुलांसारखीच कदाचित असती, असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत ग्रामीण भागाची जी मुलं आहेत, त्यांना मार्गदर्शन नाही मिळत आणि प्लॅटफॉर्म नाही अवेलेबल. बरोबर. सेम प्रश्न सर तुम्हालाही आहे माझा. काय वाटतं तुम्हाला? सर, मी खेड्यामधूनच आलो आहे. त्यामुळे जे आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे, आजही तीच परिस्थिती आहे जी आमच्या वेळेस पण होती, की आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक अशा सर्व स्तरावरती पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. आम्हाला कमी होता सुदैवाने. अ, आमचे पालक
त्या मानाने व्यवस्थित होते. त्यामुळे मग आमच्या बरोबरचे किंवा कदाचित काही ठिकाणी आम्हाला स्वतःला पण बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागल्या. करिअर करताना किंवा बाहेर पडताना. जसे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन. प्रत्येक मुलाला चांगलं मार्गदर्शन मिळत नाही आणि कुठलाही व्यक्ती जो घडतो ना सर आयुष्यात, तो मार्गदर्शनामुळे घडतो असं माझं मत आहे. कारण जेवढं चांगलं मार्गदर्शन त्याला मार्गदर्शक तुमचा जेवढा चांगला, तेवढे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. तर या गोष्टी आहेत याच्यावरती काम झालं पाहिजे आणि फिनिक्स त्यासाठीच आहे. सो फिनिक्सचं टॉपिक आपण थोडं नंतर घेऊ. मला अजून 2-3 प्रश्न आहेत. तर दुसरा प्रश्न असा आहे, की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात आत्ता. करेक्ट. तर मग तो जर्नी कसा होता तुमचा? म्हणजे एक ग्रामीण भागातला मुलगा, तो आज शहरात येऊन रिअल इस्टेटमध्ये इतक्या मोठ्या चांगल्या पद्धतीने वर्क करत आहे. तर हा प्रवास कसा घडला? सर सांगायला म्हणजे मी हे विषय करत असताना हां, हे काय झालं नेमकं मी 12वी झालो आणि 12वी पर्यंत म्हणजे माझ्या घराची परिस्थिती तशी नाजूक होती. मी एक सर्वसाधारण कुटुंबातला असल्यामुळं आणि त्यावेळेस मला काही शेताचे कामं असतील किंवा काही दुसऱ्या ठिकाणी कामाला जायची वेळेस मी मध्ये म्हणजे माझं एज्युकेशन चालू असताना त्यावेळेस मी मधून-मधून भाजीपाला विकला असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी मी केलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर मी एक आमच्याच जवळच्या नातेवाईक असलेल्या त्यांच्याकडे मी कामाला होतो. थोडक्यात तर ते एक चांगले कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते काम करत असताना मला असं जाणवलं, ठीक आहे, मी खूप प्रामाणिकपणे काम केलं. वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा आणि त्याच्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं. पण त्याच्याने मला माझी अ, जीवनात जे काही मला पाहिजे, ते खूप काही मला मिळू शकलं नाही. आणि मग मी विचार केला, ठीक आहे, एक साधारण 2010च्या दरम्यान मी 97ला कॉलेज करत असताना मी ग्रॅज्युएशनसुद्धा मी बाहेरूनच केलं. अच्छा. गावात 12वी पर्यंत केलं. काही काही नव्हतं म्हणून मी शहराकडे आलो आणि तिथं काम करत असताना ग्रॅज्युएशन मी बाहेरून केलं. नंतर ज्यांच्याकडे मी कामाला होतो, मला वाटलं ठीक आहे, याच्यातनं मला काही साधता येईल आणि काही करता येईल. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. ठीक आहे, शिकायला खूप मिळालं. परिस्थितीने खूप काही शिकवलं आणि मग मी 2010ला एक साधारण मी विचार केला, नाही आपण नोकरी करण्यापेक्षा एखाद्या व्यवसायाकडे वळलं तर खूप चांगलं असेल. कारण की आपल्याला शासकीय नोकरी मिळू शकणार नाही. मीनवाईल त्या प्रवासात माझं लग्नही झालेलं होतं. मला एक मुलगा होता आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला, आता आपल्याला काहीतरी आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी म्हणजे काहीतरी करणं आपल्याला गरजेचं असेल. आणि मी त्यावेळेस ठरवलं, ठीक आहे, आपण काय करायचं? पण मग दिशाहीन झालेलो होतो. अर्थात ज्यावेळेस आपण एखादी नोकरी सोडतो, तर त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत-नकळत खूप काही सांगून जातात. तर मी त्यावेळेस मग विचार केला, इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करायचं का? कुठलं सेक्टर आपल्यासाठी चांगलं असेल? आणि ज्याच्याकडे मी म्हणजे ज्या व्यक्तीकडे मी कामाला होतो, ते आपल्याला शक्य नव्हतं. कारण की त्या ठिकाणी जर काही आज काम करायचं म्हटलं तर पैसा लागेल बरोबर. आणि तो आपल्याकडे नव्हता. पण मी त्या हिशोबाने पुढचं काम म्हटलं एक ठीक आहे. मग माझा मी गोल फिक्स केला आणि एक रिअल इस्टेट क्षेत्र मी निवडलं आणि त्याच्यात मी आलो. तेव्हा जुजबी असं एक आपल्या इथं नवीनच वास्तुवर्धनी ते सुनील चांडक सरांचं होतं. त्यांच्या थ्रू मी त्यांचा एक कोर्स आपल्याला अशोका एज्युकेशनने तो कोर्स अवेलेबल खूप दिला होता. एक साधारण 7 दिवसाचा कोर्स होता. अच्छा. तेवढं जिबी भांडवल घेऊन मी म्हणजे एक साधारण जी फीज आहे ती भरून मी तो कोर्स केला आणि मला अपील झालं, नाही आपण याच्यात काही काम केलं पाहिजे. हां. आणि काय झालं ते करत असताना मी त्या कामाला लागलोच. हा एक सहज एक रिअल इस्टेट क्षेत्रात काम करताना कसं आहे, शेवटी आपण जेव्हा 100 प्रॉपर्ट्या जेव्हा आपण दाखवतो तेव्हा एखादी कन्व्हर्ट जमते आणि कन्व्हर्जन. त्याचा 1% रेशो. हां. पण जर चिकाटी, मेहनत, जिद्द ही जर तुमच्याकडे असलं, तर तुम्ही मात्र कुठल्याही याच्यात जाऊ शकता. जाऊ. आणि मला त्याच्यामुळे खूप काही चांगलं म्हणजे जेव्हा मी पहिलं डील केलं सर, मला त्या डीलमधनं खूप चांगले मला पैसे मिळाले. ते लाखोत मिळाले. हो. आणि मग मॅजिक
मग हे काम करत असताना मी मध्ये एक म्हणजे गोट फार्म होता माझा त्र्यंबकेश्वरला. तो मी 5 वर्ष रन केला. नंतर मी एक फिशिंगसाठी डॅम घेतलेला होता. मी म्हणजे पालन तेही करायचा प्रयत्न केला. पण मग वेळोवेळी जाणं आणि मग घरच्यांचं थोडंसं त्याच्यावर हे ते म्हटलं, "तुम्हाला हाच बिझनेस इतका चांगला जमतो, तुम्ही याच्यातच करावं." आणि अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली. पण म्हणजे मी खरोखर या बिझनेस करत असताना म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात म्हणजे मला जे काही शिकवलं, ते खूप काही शिकता आलं याच्यातनं आणि चांगला पैसाही मिळवता आला. आणि जसं म्हणजे ह्या माध्यमातनं म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात मी काम करत असताना खूप चांगल्या लोकांशी माझ्या ओळखी झाल्या. म्हणजे हे व्यासपीठ मला खरोखर खूप लाभदायक आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्याच्यामुळेच मी आज फिनिक्स अकॅडमीला एक मला चांगली संधी डायरेक्ट म्हणून चांगली संधी मिळू शकली. कारण त्याच्यात म्हणजे आमचे आदरणीय विलासराव सोनवणे असतील, श्री सुनील नंदवळकर साहेब असतील, साहेबराव पाटील सर असतील. म्हणजे अर्थात त्यांची जी तोंड ओळख आणि अण्णांबरोबर तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे त्यांनाही काही वाटलं ठीक आहे, स्पार्क आहे म्हणजे चांगलं हा काही करू शकेल आणि म्हणून मग त्यांनी मला ते व्यासपीठ त्यांचे मनापासून धन्यवाद मानेल. तर खूप छान व्यासपीठ मला त्यांनी दिलेलं आहे आणि मी विचार केला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रात केलं तर आपल्याला निश्चितच काही चांगलं म्हणजे कारण ग्रामीण भागातनं आलो असल्याने तर मला वाटतं आपलं ग्रामीण भागाची जी नाळ जोडली त्या लोकांना जर आपल्याला ह्या माध्यमाद्वारे जर काही एखादं चांगलं व्यासपीठ देता आलं, तर का नाही? त्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात काम करायला म्हणजे मला आवडेल असं मी म्हणेन. पण मग हा जो तुम्ही आता जर्नी सांगितला तुमचा, करेक्ट. त्यात असं कधी वाटलं नाही का तुम्हाला, की नको बाबा नाही होणार माझ्याकडनं. मी चाललो माझ्या गावी आणि बघतो तिकडंच. म्हणजे असं एक मोमेंट येतो ना, की हार मानतो माणूस, नको, नाही होणार माझ्याकडनं. आपलं चला गावाला शेती करू आपण आपली. असं सर कधी झालं? तसं व्हायचं कारणच नाही. कारण आपल्याला माहिती आहे, मी जर गावाकडे गेलो, हं. तर म्हणजे आपला जो जीवनाचा जो दृष्टिकोन आहे, हं. तो फार धुळीस मिळेल असं मला वाटलं. कारण हं. गावाकडे जाऊच शकत नव्हतो. कारण का आपण गावाकडनं आलो, हं. तर काहीतरी आपल्याला करायचं ही ठिणगी आपल्या मनामध्ये होती. बरोबर. आणि म्हणून गावाकडे जायचा प्रश्न उद्भवलाच नाही. कारण गावाकडे जर गेलो असतो, तर मग मी आज ज्या पोझिशनला आहे हं. किंवा जे काही मला दिसतंय, ते कदाचित दिसलंही नसतं. तुम्ही हार नाही मानली कधी. हार नाही म्हणले आणि हार मानण्यासारखं नाही सर. आपल्याला परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती. त्या परिस्थितीत मी म्हणजे मला परिस्थितीने खूप काही शिकवलंय. मी आजही याच्यासाठीच सांगतो, कारण की तुम्हाला प्रत्येक मोमेंटला आहे ना, खूप काही चांगलं शिकायला मिळतं आणि ठीक आहे, काही वाईट प्रसंगही आले. पण मग त्या वाईट प्रसंगांना जर आपण थोडंफार जर हे दिलं असतं, तर मग कदाचित आपण आज एवढ्या याच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. बरोबर. असं मला जाणवतं. बरोबर आहे सर. पाटील सर, मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही आता जस्ट आपण मगाशी चर्चा करत होतो तुमच्या बिझनेसबद्दल. सो जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप केलेलं आहे, त्याबरोबर तुम्ही अजून कुठलं म्हणजे मार्केटिंगचं काम करतात, त्याबरोबर अजून कोणतं वर्क करतात तुम्ही? मी रिअल इस्टेटचं पण करतो. अच्छा. शेती घेऊन येणे वगैरे करायचं. मी स्वतः केलेली माझ्या गावाला म्हणजे पण आहे. एन-ए प्लॉट्स शेती घ्यायची शेती आणि त्याला घ्यायची आणि एन-एमध्ये कन्व्हर्ट करायचं. जेणेकरून प्लॉट विकायचे वगैरे. ओके. काही मोठ्या डील असल्या तर थोडा इंटरेस्ट घेतो आपण आणि मेन माझं ते जे टार्गेट आहे, की जे ॲप्लिकेशन आमचं आहे, हां. डोनेक्स स्माईल नावाने. 2x डोनेक्स स्माईल. माईल. डोनेक हा लॅटिन अमेरिकन शब्द आहे. त्याचा अर्थ सर्वोत्कृष्ट होतो, की सर्वोत्कृष्ट. आपण लोकांना पर्याय देताना सर्वोत्कृष्ट दिला पाहिजे. हं, हं. 10 पर्याय न देता, असं बरोबर. मला वाटतं. म्हणजे त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. राइट. आमची कन्सेप्टच त्या गोष्टीवर आधारलेली आहे, की कुठलीही वस्तू किंवा सेवा घेताना लोकांची फसवणूक होते किंवा क्वालिटी मिळत नाही किंवा बऱ्याच अडचणी आणि मग ते सर्च करणं, मग याला विचार, त्याला विचार वगैरे. मग आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता ते सगळं उपलब्ध करून देतो. जसं वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, क्लासेस आहेत, ब्युटी पार्लर आहेत. असे ए टू झेड कॅटेगरीज आम्ही त्याच्यात कव्हर केल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये सगळ्या सरकारी योजना ज्या असतात, हं, हं. त्यांचे फॉर्म वगैरे, त्यांचा फायदा काय? लाईव्ह त्या ॲप्लिकेशनमध्ये हो, तुम्ही जेवढ्या पाहू योजना शकता. येतील गव्हर्नमेंटच्या, बरोबर. ते तेवढ्या अपडेट सगळ्या होत अपडेट राहतात. असतात तिथे. त्यांच्या लिंक असतात आणि जर त्यांचं कागदपत्रही तुम्हाला प्रोसेस करायची असेल, तर ती पण आम्ही सरकारी खर्चाव्यतिरिक्त फक्त ₹20 घेऊन करून देतो, हो, हो. आमच्या कंपनीच्या माध्यमातून. त्यामध्ये मग महिलांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांसाठीच्या, विद्यार्थ्यांसाठीच्या
अशा सगळा समावेश असतो त्यात. आणि दुसरी गोष्ट न्यूजमध्ये आम्ही न्यूज सेक्शनमध्ये जेवढ्या सरकारी म्हणजे शासकीय महाराष्ट्र शासनाच्या असतील, केंद्र सरकारच्या असतील, त्या सगळ्या ज्या भरतीच्या जागा निघतात, वेगवेगळ्या वॅकन्सीज, त्यांची माहिती, लिंक, तो फॉर्म कसा भरायचा वगैरे. आणि तिथं पण सेम, की सरकारी फी व्यतिरिक्त ₹20 घेऊन आम्ही ते फॉर्म वगैरे पण भरून देतो. की ही जेणेकरून समाजसेवाच एक प्रकारची. हो, स्वार्थ पण परमार्थ पण होतो त्यातून. ओके. अ, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही बल्क लेव्हलने जेव्हा प्रोव्हाईड करता, तर किंवा तुम्ही मार्जिन कमी ठेवून काम करू शकता आणि चांगलं उत्पन्न मिळवू शकता. फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये तुम्ही ॲज अ डायरेक्टर म्हणून एनरोल आहात आत्ता. सो कसं एनरोलमेंट झालं तुमचं आणि कसं प्रोत्साहन मिळालं तुम्हाला, की तुम्ही फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये इन व्हायलाच पाहिजे? तर सोनवणे साहेब जे आहेत, विलास सोनवणे साहेब, विलास. रिटायर्ड ए-सी-पी आपले. ते मी 25 वर्षापासून आमचे चांगले संबंध आहेत. आणि नेमकं योगायोगाने ते जळगावला होते, तर मी जेव्हा गाव सोडलं, तर त्यांचे भाऊ होते विनय सोनवणे म्हणून. त्यांनीच मला जळगावला नेलं होतं, की खेड्यामध्ये जमीन भरपूर होती आमच्याकडे, पण मग पाऊस कमी आणि तेव्हा धरण वगैरे नव्हतं, पाण्याची सोय नव्हती. कारण मी स्वतः कृषी पदविका होऊन आलो आणि एवढी घरची शेती असल्यामुळे वाटायचं, की आपण शेती क्षेत्रात करावं. पण मग ते सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर विनय भाऊने म्हटलं, की "जळगावला या, आपण तिथं करू." म्हटलं, "चांगलं आहे." मग त्या निमित्ताने अण्णांशी ओळख झाली. आणि मग अण्णांचा अभ्यास, अण्णांचं मार्गदर्शन करण्याची पद्धती आणि जे सर्वांगीण जीवनात सर्व चांगल्या विषयांमध्ये ते पारंगत आहेत असं मला वाटतं. म्हणजे जसं खेळ असेल, फिजिकल फिटनेस असेल, मेंटल फिटनेस, वाचन, गायन, वादन, असं कुठलं चांगलं क्षेत्र नाही, की जिथं अण्णांनी टच केलं नाही मला वाटतं. नोकरी करत असताना पण मी त्यांचं पाहिलं नाही, की चांगला सल्ला दिला. पोलीस खात्यात असून एवढं लोकप्रिय आणि एवढे सगळे माणसं जोडून जीवाभावाचे एवढं समृद्ध आयुष्य करणं कमी लोकांना शक्य होतं. बरोबर. आणि मग ते आमचे मेंटॉरच आहेत. म्हणजे माझे काही ते यांचे आणि जवळ सर्वांचेच मेंटॉर आहेत. मग ही अकॅडमीची सुरुवात होत असताना सुरुवातीला जेव्हा विषय निघाले, मग तेव्हा अण्णांनी सांगितलं, की "तू पण अविभाज्य अंग पाहिजे हो मला." आणि त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण असतो. कारण आम्हाला खात्री आहे, की ते आम्हाला चुकीचं कधीच काही सांगणार नाही. आणि मग व्यवसाय आपण करतोच वेगवेगळे. तर म्हटलं ठीक आहे, जेवढं आपल्याला होईल तिथं तर काही आम्हाला स्वतःला मला फुल टाईम काम वगैरे नाही तसं. मग मी आणि सगळ्यात महत्त्वाचं, की ज्या अपॉर्च्युनिटीज मिस होतात खेड्यातल्या मुलांच्या, मार्गदर्शन नसल्यामुळे, काही वेळेस आर्थिक परिस्थिती नसते, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आपण त्या मातीचं काही देणं लागतो. त्या माध्यमातून जेवढं आपल्याने शक्य होईल फिनिक्सच्या माध्यमातून. आता हे तर सगळी दिग्गज मंडळी आहे. वास्तविक त्यांना अ, आता एवढा अनुभव आहे, वेल सेटल आहे आणि आता हा त्यांची रिलॅक्स करण्याची वेळ होती. सगळं आयुष्य सक्सेसफुली समृद्ध जगून ते हो. पण जी कळकळ जसं साहेबराव पाटील साहेबांनी अ, राजकारणाच्या माध्यमातून पुस्तकं लिहून समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच सोनवणे साहेबांनी केलेलं आहे. नांदलकर साहेब असतील किंवा सगळे डॉक्टर चोपडे वगैरे सगळेच एक सेवाभावी वृत्ती सर्व डायरेक्टर बॉडीमध्ये आहे. आणि त्यांना वाटतं, की आपल्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना का व्हावा? कारण ते बहुतेक मंडळी पण ग्रामीण भागामधून स्वतःच्या संघर्षातून यशस्वी झालेले आहे. मग त्यांना वाटतं, की जसं आम्ही कुठेतरी व्यवस्थित आयुष्य जगलो, इथपर्यंत आलो, तसं सगळ्यांना ग्रामीण भागातल्या मुलांना हे बहुमूल्य मार्गदर्शन आहे सर. म्हणजे मी अकॅडमीत आहे म्हणून नाही बोलत आहे तुम्हाला. पण एक चांगला मार्गदर्शक म्हणजे अ, तुम्हाला चाणक्य भेटले ना गुरु, तर तुम्ही राजे होऊ शकता, सम्राट होऊ शकता. राइट. असा तो विषय आहे. म्हणून आम्ही तर सगळ्या डायरेक्टर बॉडीजला आम्ही स्वतः वैयक्तिक खूप मानतो. त्यांचे अनुभव आम्हाला माहिती आहेत, की यांनी कुठे-कुठे, किती-किती एफर्ट्स घेतले आणि लोकांचं जीवन चांगलं होण्यासाठी त्यांनी बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा वेळ दिलेला आहे वगैरे. ते आम्हाला वैयक्तिक त्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आता सुद्धा आज इथे येण्याच्या आधी मी साजन सोनेने साहेबांना विचारलं, म्हटलं, "साहेब, अ, थोडं वैयक्तिक तुमचे अनुभव मला शेअर करा." मग साहेब म्हटले, की "आत्मविश्वास आणि मार्गदर्शन जर मिळालं व्यवस्थित,
मुलांना, तर ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे. हो. पण फक्त एक त्यांना मार्गदर्शनाची कमतरता आणि स्वतःला त्यांना जो थोडाफार काही कमीपणा वाटतो. कॉन्फिडंट नसतात. परीक्षा देताना, लेखी परीक्षा देताना ग्राउंडमध्ये जसं आता आणि टेक्निक नसतात त्यांना माहिती. अ, चांगले गुरु न भेटल्यामुळे कदाचित, की हाईट जेव्हा मोजली जाते बाबा आर्मीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये, तर मग कसं उभं राहायचं? किंवा छाती फुगवायची आहे, तर तिची टेक्निक काय आहे? तर इतकं छान त्यांनी सांगितलं, की हे जर व्यवस्थित आपण टेक्निकल पद्धतीने मुलांना जर गाईडन्स केलं भाऊ, तर 100% जो म्हणजे एका मार्काने एखादा मुलगा जातो, थोडं काही सेंटीमीटरने जातो उंचीत किंवा छाती फुगवताना, तर ते म्हटले, की आपण मुलांना परत नाही जाऊ देणार. त्यांना एवढी टेक्निक ते आपण देऊ. कारण त्यांनी या संचालक मंडळातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी जसं एसीपी आहेत, डी-वाय-एस-पी आहेत, डी-आय-जी साहेब आहेत आपले. तर यांनी स्वतः उभं राहून भरत्या केलेल्या आहेत. फिजिकल असेल, अ, मुलाखती घेतलेल्या आहेत, लेखी परीक्षांवर वास ठेवलेला आहे. बरं. तर मग त्यांना त्यांचा जो समृद्ध अनुभव आहे, तर त्या अनुभवाचा फायदा जर मुलांनी, पालकांनी घेतला, 100% मुलांना सक्सेस होईल. आणि परत त्यांच्यापुढे जाऊन अजून वैशिष्ट्य असं ठेवलंय त्यांनी, की समजा एखादा मुलगा भरती नाही झाला, सरकारी नोकरी नाही लागली, तर त्याला मग इतर खाजगी नोकरीमध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्किलफुल ट्रेनिंग वगैरे देऊन, म्हणजे त्यांचं थोडक्यात असं, की ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. आज मुलांचे लग्न जुळत नाही, एवढे वर्ष झाले आणि मुलं वाईट नाही आहेत. स्किलफुल म्हणजे उमेदीची मुलं आहेत. खूप मोठा क्वेश्चन मार्क हो, आहे. उमेदीचे आहेत, कष्टाळू आहेत, फक्त दिशा नाही. दिशा. हां, आणि मार्गदर्शन नाही आणि मग शहरात जायचं तर मग राहायचं कुठे, करायचं काय वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. तर हे प्रश्नांची जाण सगळ्या डायरेक्टर बॉडीला आहे, आपल्याला स्वतःला आहे. आणि मग त्या माध्यमातून असे अनेक वेगवेगळे पर्याय आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, की मुलगा आला म्हणजे त्याचं लग्नापासून, आयुष्यापासून, इन्कमपासून आणि त्यापुढे जाऊन तो एक समृद्ध, सर्वांगीण समृद्ध आयुष्य कसं जगेल, याची काळजी घेण्यापर्यंत फिनिक्स अकॅडमी काम करणार आहे. म्हणजे फिनिक्स अकॅडमीने पूर्ण स्ट्रक्चरच डिझाइन केलेलं आहे, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कसं 360 डिग्री आपल्याला सपोर्ट करता येईल. तर सिंपल एक सोनवणे सरांना प्रश्न आता माझ्या डोक्यात आला, की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकच मायनस पॉईंट असतो, तो म्हणजे कॉन्फिडन्सची कमतरता, असं सरांनी आता सांगितलं. कॉन्फिडन्सची कमतरता 2 गोष्टींमुळे माझ्या हिशोबाने असू शकते. ती म्हणजे एक तर नॉलेजची कमतरता आणि दुसरं म्हणजे इंग्लिश. हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर फिनिक्स करियर अकॅडमी या दोघी गोष्टींना कसं कव्हर करणार आहे? सर, सगळ्यात सांगायचा आनंद असो तुम्हाला. आज ही जी आमची आपली जी इन्स्टिट्यूट जी चालू केलेली आहे, हिच्यात जो व्यक्ती आपल्याकडे येणार आहे, त्याचा आपण सर्वांगीण विकास कसा केला जाईल, त्याला ज्या गोष्टींची गरज असणार आहे, त्या गोष्टी त्याला पुरेपूर त्याला हे करता येईल. म्हणजे सधन इंग्लिशच आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे चांगले फॅकल्टीज आहेत. आणि राहिला विषय, एक चांगला माणूस घडवायचा आहे, हे हिशोबाने सगळ्याच म्हणजे आमचे जे आदरणीय सगळे सन्मान्य डायरेक्टर बोर्ड्स, हे सगळे खेड्याकडनं आलेले आणि सगळ्यांचा दांडगा अनुभव आहे याच्यासाठी. सगळे खूप अनुभवी आहेत. त्याच्यामुळे त्यांना एखाद्या व्यक्तीला म्हणजे तिथं तो आला, तर तो परिपूर्ण होऊनच जाईल. एवढी खात्री आमच्या इन्स्टिट्यूटकडनं मिळणार आहे, अकॅडमीकडनं मिळणार आहे. त्याच्यामुळे मी जे ग्रामीण भागातले जे माझे अ, संतप्त बंधू, भगिनी ज्या काही असतील, त्यांना तर मी आवर्जून सांगेन, आमच्या फिनिक्स अकॅडमीला जर तुम्ही प्रवेश घेतला, तर एक तुम्हाला त्याची दिशा जी, की तुम्हाला फक्त ठरवल्यानंतर तुम्ही खूप म्हणजे असं एक जादूसारखं असणार आहे ते. त्याच्यामुळे खूप मोठ्या स्केलला काम कराल, एवढं मात्र हे असेल, याच्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेल, म्हणजे पालक असतील, कारण त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हटलात मगाशी, 2 गोष्टी आहेत. एक तर काय असतं, ग्रामीण भागातल्या मुलांना परिस्थितीत काय असतं, मग आर्थिक असेल, म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो.
आणि त्याच्यासाठी काही लोकं हतबल झालेले असतात. कारण आपल्याकडे काय झालंय पारंपरिक शेती आहे. पण सगळं निसर्गावर अवलंबून असतं आणि त्या दृष्टिकोनाने म्हणजे पाऊस असेल त्या त्या वेळोवेळी पडत नाही किंवा म्हणजे त्यांना शेतीसाठी सुद्धा असं उत्तम व्यासपीठ आपल्याकडे अजून तरी काही उपलब्ध नाही आहे. आणि काय होतं आपण ग्रामीण भागाकडे जर बघितलं तर आपण म्हणजे काय म्हणतात ना त्याला म्हणजे आपल्या पूर्वजांपासून आपण एक पारंपरिक शेती करत आलेलो आहे. आधुनिक काही त्याच्यात काही बदल झालेला नाहीये आणि मुबलक पाणी नसल्यामुळे मुलांना प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपला एक मुलगा काहीतरी चांगलं म्हणजे आम्ही नाही काही करू शकलो, पण आमच्या मुलांनी तरी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. पण काय झालं, योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना ते नेहमी करत असतात. परिस्थिती जाणीव ह्या सगळ्या गोष्टी तिथं कारणीभूत आहेत. आणि खेड्यामध्ये तर आजही असं काही चांगले योग्य काय म्हणता ना मार्गदर्शक केंद्र किंवा काही आणि आपल्याकडचं कसं आहे, जसं आता हे आमच्या सन्माननीय डायरेक्टर बोर्डांबद्दल खरंच मला अभिमान वाटतो. कारण की यांनी हे एक धाडसाचं पाऊल त्यांनी खऱ्या अर्थानं टाकलेलं आहे. कारण की बरेच आपल्याकडे जे ऑफिसर्स आहेत किंवा वेगवेगळ्या पदावर काम करतात. पण त्यांचं ते आणि ग्रामीण भागाशी खूप काही कन्सर्न नसतो. कारण त्या नोकरीनिमित्त किंवा त्यांनाही खूप जबाबदाऱ्या असल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ती जी दरी आहे, म्हणजे आपल्याकडे आजही बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. पण यांना ह्या सगळ्यांना जाणीव असल्यामुळे हे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे तर 100% पुढचं म्हणजे ज्या व्यक्तीला आम्ही आमच्या याला अकॅडमीत आम्ही जो व्यक्ती कोणी प्रवेश करेल, तर त्याला खूप चांगली संधी इथे निर्माण होणार आहे. आणि पालकांनी त्याचा एक म्हणजे निश्चितच पालकही विचार करतील. कारण त्यांनाही चांगलं काही मुलाला घडवायचं आहे आणि तो निश्चितच घडवला जाईल. आणि मी माझ्यावरूनच सांगतो, आपण एक ग्रामीण भागातून आलेलो आहे, पण आज मी यशस्वी आहे. आनंदाने सांगेल. कारण की आपल्याला आपल्याला योग्य तसं काही मिळालेलं नव्हतं. पण ह्या म्हणजे सगळ्यात आमचे जे व्यवसायानिमित्त मला हे सगळे मिळालेले आहे. बरोबर. आहेत माझे नातेसंबंध ते म्हणजे ते आदरणीय अण्णासाहेब असतील, अ, साहेबराव पाटील सर असतील. पण त्यांचं गाईडन्स वेळोवेळी मिळालेलं आहे. पण ते कसं मी शहरात असल्यामुळे मला मिळू शकतं. मिळू शकतो. पण ग्रामीण भागात आता कसं लांब म्हणजे ते तसं जर बघितलं तर त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काही असा योग आला नाही किंवा बरेच जण आहेत, पण हे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही ना, ती एक वेगळी दरी असल्यामुळे. पण या ठिकाणी यांना सगळ्यांना जाणीव असल्यामुळे यांनी म्हणजे यांचं आता जर तसं जर बघितलं निवृत्त अधिकारी आहेत बऱ्यापैकी. त्यांना तर खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाहीये. पण तरी अ, ग्रामीण भागाकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो खूप मोठा आहे. आणि निश्चित आपल्या इथं चांगलं व्यासपीठ त्यांनी एक उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल तर निश्चित ह्या फिनिक्स अकॅडमी आणि आमचे सगळे डायरेक्टर बोर्डांकडून म्हणजे बोर्ड जे आहे ते निश्चित त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करेल आणि त्याचा निश्चितच चांगला अनुभव ग्रामीण भागातील मुलांना मिळेल. हे चांगलं व्यासपीठ आहे. त्यांनी निश्चित विचार करावा. खरंच सर तुम्ही सांगतायत ते एकदम छान आहे. म्हणजे मी पण सगळ्यांना हेच आव्हान करेल, की फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या. ज्यांचंही म्हणजे ज्या पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं ध्येय आहे, की त्यांना खाकी वस्त्र धारण करायचे आहेत किंवा मिलिटरीमध्ये जायचं आहे किंवा पॅरामिलिटरीमध्ये जायचं आहे, व्हॉटएव्हर. त्यांनी आवर्जून फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या. कारण की इथे जेवढे पण शिक्षक आहेत, ते रिटायर्ड आहेत सगळे. जे काही डी-वाय-एस-पी आहे, काही आय-पी-एस आहेत. सगळे अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी पण आहेत आणि उद्योजक पण आहेत. सो खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला शिक्षण तिथे मिळणार आहे. तर सर मला तुम्हालाच एक प्रश्न विचारतो मी, की फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी फॅसिलिटीज काय-काय आहेत? सर, फिनिक्स अकॅडमीमध्ये सांगायला आम्हाला आनंद होतो. कारण आपण त्यांना उत्तम भोजन, उत्तम जेवण कसं मिळेल, यासाठी आम्ही खूप चांगलं जेवण द्यायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याशिवाय राहण्याची एकदम चांगली व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि आमच्याकडे जो कोणी येईल, त्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर आपण जेवढी आपल्या घराची काळजी घेतो, तशी प्रत्येकाची काळजी तिथे घेतली जाईल, हे मी आवर्जून सांगेन. म्हणजे कधी
कुठल्याही व्यक्तीला असं वाटणार नाही, तर आम्ही कुठेतरी बाहेर आणि कुठेतरी आम्ही वेगळ्या ठिकाणी हे करतोय, असं बिलकुल जाणवणार नाही. आणि तिथे हॉस्टेल पण आहे का? हो, हॉस्टेल आहे. ओके. आणि मग महिला वर्ग आणि पुरुष वर्ग यांच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही एक वेगवेगळ्या. वेगवेगळ्या व्यवस्था केलेली आहे. ओके. हो. आणि जेवणासाठी आम्ही खूप चांगले म्हणजे चांगलं स्वादिष्ट भोजन कसं देता येईल आम्ही त्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. राहण्यासाठी अ, खूप चांगली व्यवस्था आम्ही केलेली आहे. इव्हन मुलांना अभ्यासिका असेल, उत्तम ग्राउंड आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. अ, आणि प्रत्येक जो विद्यार्थी असेल, जी विद्यार्थिनी असेल, तिला आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ट्रेनिंगला आलेलो आहे किंवा आम्ही वेगळ्या ठिकाणी काहीतरी शिकतोय, असं मुळीच जाणवणार नाही. आम्ही सगळ्या गोष्टी एकदम शिस्तप्रिय म्हणजे एकदम त्यांना शिस्तच लागेल. डिसिप्लिनमध्ये हो, असणार. डिसिप्लिनमध्येच असणार आहे. तसं त्या पद्धतीने आम्ही आमच्या अकॅडमीने खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि सगळेच म्हणजे इव्हन सगळे डायरेक्टर आजही चांगल्या पद्धतीने सगळं लक्ष देऊन त्यांच्याकडनं करून घेणार आहे. म्हणजे 100% तो म्हणजे आपण असं म्हणतो ना, एखाद्या अ, जे जर आपल्याला एखादी मूर्ती घडवायची राहिली, तर ती एका दगडातनं कशी तयार होते, त्या पद्धतीने आम्ही खूप काही म्हणजे जो मुलगा आमच्याकडे येणार आहे, त्याला हे सगळ्यांचंच गाईडन्स असणार आहे, मार्गदर्शक असणार आहे, चांगलं उत्तम जेवण असणार आहे, राहण्याची आम्ही उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या प्रकारची अभ्यासिका आहेत. अशा सगळ्याच गोष्टी आम्ही त्यांना जे काही वाटत असेल, ते आम्ही द्यायचा खरोखरच प्रयत्न केलेला आहे. आणि अजून काही त्यांच्या सूचना असतील, तर त्या पद्धतीने आम्ही पुढे विचार करू शकतो. पण अ, चांगलं नियोजन कसं असेल, हे आमच्याकडनं ते ते सांगतील आणि आम्ही 100% तुम्ही देणार आहे. हो. आणि त्यातल्या त्यात आम्ही अजून त्यांना म्हणजे त्यांना जे काही चांगलं अजून मार्गदर्शक वक्ते आम्ही चांगले बोलवणार आहोत. त्यांना त्यांचंही लागू होईल, असं मी एवढं सांगू शकेन. म्हणजे मी मे बी पहिल्यांदाच अशी अकॅडमी बघतोय, की ज्या अकॅडमीमध्ये सगळे पोलीस अधिकारी, रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी जे पण काही अनुभव घेतलेले आहेत लाईफमध्ये त्यांच्या सर्व्हिसमध्ये, हे सगळे रेडीमेड विद्यार्थ्यांना मिळणार. आणि नुसते पोलीस अधिकारीच नाही. त्याच्यात प्रशासकीय यंत्रणेतील IRS आहेत, IPS म्हणजे पोलीस अधिकारी तर आलेच आहेत. परत आमचे कपिलदादांसारखे जे सहसंचालक म्हणून त्यांचे उत्तम मार्गदर्शक त्यांना मिळणार आहे. कारण ते ऑलरेडी हे सगळ्यांवर काम करत आलेले आहेत आणि यापुढे याच्यापेक्षा काही चांगलं करता येईल. ते आणि आम्ही जे उत्तम वक्ते आहेत, त्यांना आम्ही याच्यासाठी बोलवणारच आहोत. त्यापेक्षा मी हे पण ऐकलंय, की आता जे पण विद्यार्थी येतील त्यांना प्लेसमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी तर असणारच आहे. बरोबर. बट एकदा प्लेसमेंट इन द सेन्स जेव्हा पैसा येईल, ते कमवायला लागते. तो मॅनेज करण्यासाठी पण आधीच तुम्ही त्यांना नॉलेज म्हणजे लेक्चर्स असणार आहे त्या अगदी विषयावर, बरोबर की असं. फायनान्स कसा मॅनेज केला कसा जातो. केला पाहिजे? एक मुळात असं आहे, आपण एखादा व्यक्ती जेव्हा म्हणजे आपण जरी असलो, तरी पैशांचं योग्य नियोजन झालं पाहिजे. हा आपला एक मूळ हेतू असतो. बरोबर. आणि आपण नुसतं शिक्षण घेतोय, ह्याचा अर्थ असा नाही, पैसा तर मिळणारच आहे. तो इथं नाही तर वेगळ्या क्षेत्रात जाऊनही तो पैसे कमवणारच. मग वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पैसे कमवत असतात. बरोबर. बरोबर. पण या ठिकाणी तो एक चांगला व्यक्ती घडत असताना त्याला आर्थिक नियोजनही जमलं पाहिजे. आणि त्याचं उत्तम ज्ञान आम्ही इथं द्यायचा प्रयत्न करतो. ते बाकी बऱ्याच ठिकाणी ते मिळणार नाही, ते आम्ही द्यायचा इथं 100% प्रयत्न करतो. येस. आणि सर मला एक सिंपल प्रश्न आहे, जो प्रत्येक स्टुडंटला, विद्यार्थ्याला असणारच आहे, की इथे ॲडमिशन घेतल्यानंतर प्लेसमेंटचं कसं असणार आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल MPSC, UPSCची तयारी करून घेणार, ग्राउंड वगैरे या सगळ्या गोष्टी. हे करून सुद्धा जर का एखादा विद्यार्थी पास आउट नाही होऊ शकला, तर मग त्याचं प्लेसमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी कशा असणार? तर जसं सर आपल्याला माहिती आहे, की ही भारतातली अशी एकमेव अकॅडमी आहे, की जिच्यामध्ये एवढं पॉवरफुल संचालक मंडळ आहे. जसे की 2 डॉक्टर आहेत, 2 इंजिनिअर आहेत आणि जवळ-जवळ 10-12 पोलीस अधिकारी. ज्याच्यात PSI पासून, PI पासून तर DIGपर्यंत लेव्हलपर्यंतचे. आणि मग या सगळ्यांचा ज्ञानाचा तर अनुभव फिजिकल असेल, लेखी परीक्षा असेल,
सगळ्या दृष्टीनं होणार आहे. आणि तरीही समजा जर काही विद्यार्थी ज्यांना समजा शासकीय नोकरी मिळू शकली नाही, तर त्यांच्यासाठी आपल्या डायरेक्टर बॉडीमधल्या काही मंडळींची जॉब कन्सल्टन्सीज कंपनी आहेत. अगदी 10वी पर्यंत परदेशात जॉब ते अवेलेबल करून देत असतात. ऑलरेडी त्यांच्या कंपन्या त्या सुरू आहेत ओके. सेवा. तर मग त्या कंपन्यांचा फायदा पण इथल्या आपल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. समजा मग त्यासाठी जे स्किल लागतं हं. बाहेर नोकरीसाठी वेगवेगळं व्यावसायिक स्किल असेल, कुणाला व्यवसाय टाकायचा असेल, तर ते सुद्धा ऑलरेडी समजा इथे अवेलेबल आहे. म्हणजे मुलगा आला तर तो चमकणार, चमकणार म्हणजे चमकणार. कुठलाही विद्यार्थी आला, विद्यार्थिनी आली, हं. तर त्याला मागे वळून बघायची गरज पडणार नाही. एवढी पॉवरफुल अकॅडमी राहणार आहे आणि भारतातली सगळ्यात पॉवरफुल अकॅडमी होईल. तुम्ही बघाल भविष्यात. डेफिनेटली. होणार म्हणजे होणारच. कारण की आपण म्हणतो ना 360 डिग्री पूर्णपणे सर्वांगीण विकास, सर्वांगीण फक्त नोकरी आहे. नाही. माझा एक सिंपल प्रश्न आहे. जे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज, एवढे सगळे डायरेक्टर्स चांगले आहेत, सगळं एकदम छान-छान आहे. शेवट एकच प्रश्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या खिशाला हे झेपेल का त्यांच्या पालकांच्या? तर सांगतो सर तुम्हाला माहिती कारण त्यासाठी. की असं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हा हाच आहे. हो, एकदम आपण अकॅडमी आता ऑब्व्हियसली अकॅडमी चालवण्यासाठी पण एक खर्च आहेच अकॅडमीला. 100% तर तो टाळता येणारच नाही. बरोबर. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने पालक जे आहेत विद्यार्थ्याचे, त्यांच्या खिशाला ती झळ जास्त नाही बसली पाहिजे. मग काय याचं कॉम्बो कसा आहे तो आपला? त्याचा सांगतो ना सर बघा. आता या जेवढं पॉवरफुल संचालक मंडळ आहे अकॅडमीचं, तेवढ्या पॉवरफुल सर्व्हिसेस द्याव्या लागते. त्यात कॉम्प्रोमाईज नाही करता येणार. नाही का? बरोबर. आणि मग त्यामुळेच नाशिकसारखं समृद्ध क्लायमेट तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर अनुभवीत आहेत, गेस्ट लेक्चर आहेत. IAS, IPS लोकं येणार आहेत गेस्ट लेक्चर घेण्यासाठी. त्यानंतर जे रेग्युलर जे असेल फिजिकल असेल, लेखी असेल, टेस्ट असतील, त्याचं ट्रेनिंग पण चांगल्या एक पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणावर बी. कारण डायरेक्टर स्वतः तिथं जेवण करतात. हं. सगळे अधिकारी आले म्हणजे आणि चेक करतात, की फूड क्वालिटी कशी आहे. बरोबर. तर मग आणि रेसिडेन्स ते स्वतः 1-2 दिवसाआड एखादा डायरेक्टर रात्रभर थांबून चेक करतो, की इथे झोप नीट होते का? वातावरण व्यवस्थित आहे का? मुलांचे काही गैरसोय नव्हते. म्हणजे इतकं बारीक ते स्वतः ते जगून आणि मग ते सक्सेसफुल पद्धतीने पुढे नेतात. पुढे. एक टेक्निकने. तर मग त्यासाठी मला वाटतं ही फी काही जास्त महाग नाही आहे. ₹50,000 फी आहे 6 महिन्यासाठी. आणि प्रयत्न असा आहे, की 6च महिन्यात मुलगा सिलेक्ट झाला पाहिजे. मुलगा असेल, मुलगी असेल, विद्यार्थी कुठल्यातरी ह्याच्यामध्ये. आणि समजा नाही झाला, तर मग आता बाकी अकॅडमीज आपण कंपेअर नाही करत आहे, पण म्हणतो मी, की ते डायरेक्ट वर्षाचे पैसे एकदम घेऊन टाकतात. हं. आणि मग समजा तो 6 महिन्याच्या आत जर मुलगा भरती झाला, तर ते पैसे मला वाटत नाही, की रिफंड होत असतील. नाही. तर मग इथं कसं आहे, चांगले मुलं आहे, काही मुलं आता 1-2 मार्कांनी जातात. विद्यार्थी, बरोबर. विद्यार्थिनी. तर त्यांच्यासाठी तर एवढी सुवर्ण संधी आहे, की 6 महिन्याचे पैसे भरणे, 2-4 महिन्यात भरत्या वगैरे सुरू असतात. त्याचं अपडेट असं सगळं त्यांना पाठवलं जातं. तर मला वाटतं हे उलट कमी खर्चामध्ये एवढ्या सगळ्या सोयी त्यांना मिळतील. उपलब्ध. तर पटकन जॉबला ते हे होतील. हं. आणि समजा मग 6 महिन्यानंतर 6 महिन्यात भरती नाही झाली, तर पुढच्या 6 महिन्यासाठी 40,000 होतो. हं. आणि परत 1 वर्षात 100% जॉब झालाच पाहिजे. कारण एवढं सगळं मार्गदर्शन आणि एवढं चांगलं वातावरण असल्यावर मला नाही वाटत, की एखादा स्टुडंट मागे राहून जाईल. आणि मग तरी त्यापुढे जाऊन मग एकदा शेवटची एक 30,000 फी आणि मग नंतर जसं इतर अकॅडमीज सांगतात किंवा आपण म्हणतो, की मग बाबा मग नंतर फी भरायची काही गरज नाही. ट्युशन फी किंवा मग त्याच्यात जिम आलं, लॅब आली तुमची, अभ्यासिका वगैरे, गेस्ट लेक्चर, टेस्ट आल्या, सगळं सगळं मिळून ती फी आहे. बरं. ती मी तुम्हाला सांगतो सर, आता काही लोक काय बरेच जण एवढे पैसे भरून देऊन नोकरीला लावून देऊ. अहो तुम्ही कशाला एवढे पैसे भरताय दुसरीकडे? बरोबर. त्यापेक्षा अकॅडमीचा पैसा 10%च फी वगैरे धरून होतोय ना तुम्हाला. हं. तुम्ही याला त्याला बळी पडतात लोकं बिचारे ग्रामीण भागात अज्ञानाचं. लोकं सांगतात तुम्हाला आम्ही नोकरी देऊ, पैसे द्या, पैसे भरा, पैसे भरून लावू वगैरे. तर लोकांनी बळी नाही पडलं पाहिजे. तसं काही चालत नाही कारण हे सगळं संचालक मंडळ आहे.
यांनी सगळ्या त्या भरत्या वगैरे अटेंड केल्या आहे स्वतःच्या पुढाकाराखाली. तर मग तिकडे असं कुठे फसण्यापेक्षा किंवा चुकीच्या ठिकाणी पैसा लावण्यापेक्षा जर इथं मुलाच्या किंवा विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या आयुष्याचं कल्याण होत असेल, तर पालकांनी याचा नीट विचार केला पाहिजे. बरोबर. पण काही केसेस अशा असतात, की फॉर एक्झाम्पल कोणाकडे पैसे खूप कमी आहे. असा एखादा विद्यार्थी जर का आपल्याकडे आला आणि तो होतकरू आपल्याला वाटतोय, तर त्याच्यासाठी फिनिक्स अकॅडमी काही डिस्काउंट वगैरे देणार म्हणजे असं काही आहे नियोजन? करता येईल म्हणजे तसं आम्ही नियोजन केलेलं आहे. जर एखादा होतकरू असेल, तर त्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही त्याला देण्यासारखं असेल आमच्या ह्याच्यातनं. कारण मुळातच आमची जी अकॅडमी आहे, ती खूप नफा मिळावा ह्या हेतूने कामच करत नाही. बरं. म्हणजे सगळ्यात तर त्याला कमी पैशात जास्त काय देता येईल, आम्ही तेवढंच एक प्रामाणिक म्हणजे तेवढं द्यायचं आम्ही पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आणि सगळ्यांचं त्याच दृष्टिकोनाने कल आहे. आणि ते सगळे चांगले लोकं त्याच्यासाठीच एकत्र आलेले आहेत. एकत्र आहे. तशी गरज कोणालाही नव्हती. बरोबर. म्हणजे मी खरं सांगायचं म्हटलं तर मला सुद्धा हे व्यासपीठ हे इतके सुंदर लोक आहेत म्हणूनच मी त्या ठिकाणी येऊ शकलो. बरोबर. आणि खूप कळकळ आहे त्यांना. त्याच्यामुळे निश्चित तुम्ही जे विचारलं तर त्याच्यात निश्चितच त्याचा विचार केला जाईल. हे एकंदरीत फिनिक्स करियर अकॅडमीचं हे उद्देश नाहीच आहे फक्त की पैसा कमवणं. करेक्ट. बरोबर. उद्देश हे आहे मेन की विद्यार्थी घडवणं, घडवणं. त्यांचं भविष्य घडवणं. बरोबर. तर दोघांनाही एक कॉमन प्रश्न असेल माझा शेवटचा. तर तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 2 शब्दात काय संदेश द्याल? मी तर एवढंच सांगू शकेल. मी ग्रामीण भागात नाही, म्हणून तो माझा बंधू असणार. मी माझी बहीण असेल किंवा आपलेच कोणाचे तरी आपल्या खूप जवळचेच लोकं असणार आहेत. बरोबर. ग्रामीण भागातल्या आमच्याकडे येणारा असेल, त्याला जर त्याचं उज्ज्वल भविष्याकरिता जर त्याला काही करायची तळमळ असेल, तर त्याने निश्चितच फिनिक्स करियर अकॅडमी प्रवेश घ्यावा. तो एक निश्चितच चांगला माणूस होईल, यात शंका नाही. बरोबर. आणि अ, त्याच्या पालकांनाही माझी विनंती असेल, जेणेकरून तुमच्या मुलांचं योग्य भवितव्यासाठी तुम्ही ही अकॅडमी जॉइन केली पाहिजे. 100% त्यांना रिझल्ट मिळतील आणि ते खूप आनंदी असतील, एवढं मी सांगू शकेल. ग्रेट. तुम्हाला काय वाटतं सर? तर सर ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना किंवा पालकांना पण मी सांगेल, की ते खूप कष्टाळू असतात. फक्त मार्गदर्शन योग्य न मिळाल्यामुळे समस्या येतात. तर जर त्यांनी बिनधास्तपणे मी आवाहनच करतो, की ॲडमिशन घ्यावं, अकॅडमी एकदा येऊन बघावं. तुम्हाला सांगतो सर, ते मुलं इतिहास घडवतील. कॉन्फिडन्स जर डायरेक्टर्समध्ये आहे, डेफिनेटली विद्यार्थ्यांचं भविष्य खूप ब्राईट असणार आहे. सो खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात आणि तुमचा मौल्यवान वेळ दिला अर्बन डिजिटल स्टुडिओला. मी पुन्हा एकदा आव्हान करेल विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना ग्रामीण भागातील, की तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य जर घडवायचं असेल, तर फिनिक्स करियर अकॅडमी ही सगळ्यात सुंदर आणि सुसज्ज एक प्लॅटफॉर्म आहे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी. सो लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ॲडमिशन्स करा. धन्यवाद.